भिक्षा मागतायत. माते भिक्षा दे, भिक्षाम देही. मधुकरी 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 करत करत आमचे ज्ञानोबराय ज्यावेळेस फिरतायत ना, त्यावेळेस समाज सुद्धा काहीतरी सात्विक विचाराचा समाज होता. समाजानं ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये आता कोणी पीठ टाकलेलं आहे, कोणी धान्य टाकलेलं आहे, पण त्याच करता जो काही समाज होता ना, त्या समाजानं शेणही आमच्या ज्ञानोबरांच्या मधुकरीच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे. ती झोळी घेऊन आता आमचे ज्ञानोबराय सिद्धपीठाकडे निघाले. वाटेला लागलेल्या जीवनामध्ये काय दुःख असावं. आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर प्रत्येक माणसं म्हणतात, महाराज आमच्यासारखं दुःख कोणाच्या जीवनामध्ये नाही. पण खरं जर दुःख पाहायचं असेल तर आमच्या ज्ञानोबरांकडे पहा, छोट्याशा मुक्ताईकडे पहा, अरे त्या निवृत्तीनाथ दादांकडे पहा, त्या सोपान काकांकडे पहा. आदर्श व्यक्ती ठरले जीवनामध्ये. का ठरले? ज्ञानोबराय भिक्षेची मधुकरीची झोळी घेऊन आता निघालेले आहेत. सोबत त्या ठिकाणी समोर आता विसोबा खेचर आलेले आहे. विसोबा काका दिसलेले आहे. साष्टांग दंडवत केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. विसोबा खेचरानं पाहिलेला आहे. अरे संन्याशाची कार्टी आहे, मधुकरी मागितलेली आहे आणि खाण्याकरता चाललेले आहे, काहीतरी गोड करून खायचं आहे. अरे संन्याशाची कार्टी आहे, तुम्हाला काय गोड धोड करून खावं वाटतं का? ते विसोबा खेचरानं ज्ञानोबरांची मधुकरीची जोडी ओढून घ्यावी, हिसकावून घ्यावं आणि ती जोडी फाडवावी. माती मोड ते अन्नधान्य करावं. ज्ञानोबर आता आपल्या पर्णकुटीकडे निघालेले आहेत. पर्णकुटीमध्ये गेलेले आहे. पोटामध्ये कावळे कुकतायत. सोपान काका वाट पाहतायत, निवृत्ती दादा वाट पाहते, श्रुतीची मुक्ताई वाट पाहते. आता माझा ज्ञान दादा येणार आहे आणि आम्ही सगळे आता भोजन करणार आहे. वाट पाहते, काय तो दिवस असेल. आता छोटीशी मुक्ताई वाट पाहते. ज्ञानोबराय गेलेले आहे. डोळ्या म्हणून अश्रू येत आहेत. आता पर्णकुटीमध्ये गेलेले आहे आणि आतून ताटी लावून घेतलेली आहे. डोळ्यामधून अश्रू येतात. अरे ज्या भावंडांना अन्नधान्य करता मी जेवणाचं थांबून धरलेलं आहे, आता हे काय खाणार आहे? मधुकरी तरी मिळालेली नाही, लोकांनी दिलेली नाही. पोटात त्या ठिकाणी कावळे कावकाव करतायत आणि डोळ्यामधून अश्रू येतात. ज्ञानोबराय ताटी लावून बसलेले आहे आणि मुक्ताई विचारते, अरे दादा काय झालं रडायला? दादा आपण जर ताटी लावून बसलात, आपण या जगाचे मायबाप आहात, जर तुम्ही जर ताटी लावून बसला तर या जगानं कुणाकडे पाहायचं? माऊलीच्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत. पण त्यावेळेस ती छोटीशी 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरायांना उपदेश करते, ताटी उघडा, ज्ञानेश्वरा, ज्ञानदादा तुम्हाला असं करून चालणार नाही. निवृत्तीनाथ दादांवरची सगळी जबाबदारी होती. आई वडील देहांत प्रायश्चित्त घ्यायला चालले त्यावेळेस सांगितलं होतं आई साहेबांना, निवृत्तीनाथ महाराज आता तुम्हालाच माय आणि बाप व्हावं लागणार आहे. तुमच्या शुद्धीपत्र करता आम्ही निघालो. पण निवृत्तीनाथ दादांना एवढी कसली जबाबदारी झेपणार हो? कुठून अन्नधान्य आणणार? छोटीशी मुक्ताई रडते, ज्ञानदादा रडतायत. त्या काळात ज्या समाजानं अन्न वाढलं नाही तोच समाज आजही आहे, त्यांचे वंशज आहे. ज्या समाजाला, ज्या आमच्या माऊली ज्ञानोबरायांना इंद्रायणीमध्ये स्नान करून दिलं नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता ज्ञानोबराय जर गेले तर तो समाज सांगत होता, अरे कार्ट्यांनो, संन्याशाची कार्टी आमची इंद्रायणी तुम्ही पाठवता. पण आज त्या इंद्रायणीचं घोडभर तरी पाणी आपल्या हातावरती आलं पाहिजे आणि ते तीर्थ म्हणून आम्ही प्राशन केलं पाहिजे, याकरता इंद्रायणी घाटावरती गर्दी आहे. त्या ज्ञानोबरांना त्या काळामध्ये जो समाज भिक्षा वाढत नव्हता, मधुकरी वाढत नव्हता ना, त्या ज्ञानोबरांना आज जेवण्याकरता, प्रसाद ठेवण्याकरता चांदीचं भांड आहे, सोन्याच्या वाट्या आहेत, चांदीचा मुकुट आहे. व्यक्ती नसल्यानंतर त्याची किंमत कळते हो. जोपर्यंत देहामध्ये माऊली होते ना, आता समाधी रूप माऊली तर त्या ठिकाणी संजीवन समाधी आहेत, पण जोपर्यंत मधुकरी मागत होती तोपर्यंत दिली नाही. आणि आता त्या ठिकाणी चांदीच्या ताटामध्ये मधुकरी ठेवतात, प्रसाद ठेवतात. सगळे संत मांडे आता पंढरीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता गेलेले आहे. पंढरीचं सगळ्यांनी परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात, देवा आता असं वाटतं बस झालं आयुष्य जगायचं. देव आश्चर्यचकित होऊन माऊलींकडे बघतायत. माऊली अवय 22 आहे तुमचं. देवा बास झालं. बाबा नेहमी सांगत असतात, ज्या कामाकरता आपण आलो ना ते काम पूर्ण झाल्यानंतर माणसानं जास्त वेळ थांबायचं नसतं. ज्ञानोबराय सांगतात, काम माझं पूर्ण झालेलं आहे. अमृत अनुभव असेल, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, हरिपाठ सगळे ग्रंथ झाले. महाराज आता आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज माझी एक विनंती आहे. विचारतात परमात्मा, काय विनंती आहे ज्ञाना? ज्ञानोबराय सांगतात, देवा मला असं वाटतं आता मला समाधी घ्यावी लागेल.
पंढरी क्षेत्रामध्ये आता मला समाधी घ्यावी लागेल, मला कुठंतरी असं स्थान द्या की मला त्या ठिकाणी समाधी घेता येईल. परमात्मा त्या ठिकाणी गहीवरून आले, परमात्म्याच्या डोळ्यामधून अश्रू आले. सांगतात ज्ञानदादा इथं नाही समाधी घेता येणार. मग समाधी घेऊ नका मी म्हणतोय, पण तुम्ही सांगताय समाधी घ्यायची. ज्ञानोबराय सांगतात असं म्हणतात, आहिवलेनं जसं पतीला साक्षी ठेवून जी महिला त्या ठिकाणी मृत्यू पावते ना, तिला शास्त्रामध्ये पवित्र समजलं जातं, कुंकू सोबत घेऊन जाते. तशी आज माझे गुरु आहेत, माझ्या गुरु त्या ठिकाणी मला डोळ्यानं पाहता पाहता मला आता त्या ठिकाणी समाधी घ्यायची आहे. कसा तरी परमात्म्याचा कंठ दाटून आलाय आणि होकार दिलाय. पण ज्ञानोबराय पंढरीमध्ये समाधी घेता येणार नाही. मग तुम्हाला अलंकापुराला जावं लागेल, आळंदी क्षेत्रामध्ये जावं लागेल. कोणती आळंदी? ज्या आळंदी क्षेत्रामध्ये तुमचेच चमत्कार आहे. चालविली जड भिंती, जे चांगदेव महाराज तुम्हाला लोटांगण घालत आलेले आहे, चांगदेव महाराजांना तुम्ही उपदेश केलेला आहे, जी बहीण भावंडांना आता ती निर्जीव भिंती चालवलेली आहे. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये हे चमत्कार झालेले आहे ना, त्या आळंदीमध्ये तुम्हाला आता समाधी घ्यावी लागेल. ठरले त्रयोदशीला समाधी घ्यायची. परमात्म्यानं स्वतःनं सगळ्या साधू संतांना आमंत्रण दिलेलं आहे. छोटासा ज्ञानोबराय आता समाधी घेणार आहे. सगळेजण त्या ठिकाणी आळंदीला आहे. सगळे साधू संतांची मांदियाळी आता त्रयोदशीला त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये जमते. आळंदी क्षेत्रामध्ये जमल्यानंतर त्या ठिकाणी जो नंदी आहे, ढवळा नंदी आहे, त्या ठिकाणी आहे. वर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. समाधी ज्या ठिकाणी घ्यायची ती जागा आता स्वच्छ केलेली आहे. नामदेव महाराजांच्या घरातील 14 व्यक्ती सगळे उपस्थित आहे. चोखोबराय असतील, नामदेवराय असतील, आदी करून सकल साधू संतांच्या साक्षीनं ज्ञानोबराय आता समाधी घेत आहेत. सगळ्यांना